देवासाठी घेवोनी जोग, देवासाठी घेवोनी जोग, अवघाची भोग त्यजियला। तेची एक बळीये गाढे, कापे कळे काळ त्या पुढे। आशा मात्र नाही ज्यांचे, आशा मात्र नाही ज्यांचे, शांते सुखासे लिगटले। तेची एक बळीये गाढे, कापे कळे काळ त्या पुढे। निळा म्हणे हरीचा ध्याने, निळा म्हणे हरीचा ध्याने, गेले विसरोनी देहभाव। तेची एक बळी गाडे, कापे कळे काळ त्या पुढे। यंतः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्नाम्। अन्यौश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। नमः परमहंसाय स्वादितकमलचरण चिन्मकरन्दाय, भक्तजनमानस निवासाय श्रीरामचंद्राय। पांडुरंगाकार प्रथम नमन, पांडुरंगाकार प्रथम नमन, पांडुरंगाकार प्रथम नमन, पांडुरंगाकार प्रथम नमन, पांडुरंगाकार प्रथम नमन। जय हो पांडुरंगाकार प्रथम नमन, पांडुरंगाकार प्रथम नमन, पांडुरंगाकार प्रथम नमन। हरि दुसरे चरण सतचिया, दुसरे चरण सतचिया, त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारो। दुसरे चरण सतचिया, दुसरे चरण सतचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो। बाबाजी सद्गुरू, बाबाजी सद्गुरू दास तुकारायांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनि आता। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदं, ईशम आनंदी वल्लभं। कर जोडितो कथे काळे, आपण असावे जवळे, आपण असावे जवळे, आपण असावे जवळे। घर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळे, आपण असावे जवळे, आपण असावे जवळे। देवासाठी घेवोनी जोग, अवघाची भोग त्यजियला। तेची एक बळी गाढे, कापे कळे काळ त्या पुढे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या चिंतन सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरता निवडलेला जो अभंग आहे, आनंद कंद सच्चिदानंद घन परात्पर परब्रह्म पूर्ण प्रकाश भगवान
पंढरीधीश पांडुरंगाचे एकनिष्ठ असणारे भक्त, सुखाचं सोलीव सुख आणि अध्यात्माचा गाभा, वारकरी संप्रदायाची तत्वप्रणाली सर्वसामान्यांच्या अंतःकरणामध्ये ज्यांनी नेऊन पोचवण्याची महान क्रांती केलेली आहे, असे असणारे वैराग्य राग रसिक श्रीमंत श्री शब्दप्रभू तुकोबारायांचे एकनिष्ठ असणारे भक्त, पिंपळनेर निवासी भक्तिश्रेष्ठ निळोबाराय यांचा 4 चरणाचा भगवत प्राप्तीकरता काय त्यागलं पाहिजे आणि भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता काय स्वीकारलं पाहिजे याचं दिग्दर्शन महाराज आजच्या अभंगात करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. जीवनामध्ये जीवन मिळाल्यानंतर सामान्य जीवन मनुष्याला मिळत असते, पण सामान्य जीवन जगत असताना अलौकिक जीवन कसं बनवायचं याचं उत्तम उदाहरण म्हणजे भक्तिश्रेष्ठ निळोबाराय आहेत. मला असं वाटतं सद्गुरूंची भेट होण्याच्या अगोदर सामान्य जीवन निळोबारायांचं आहे, पण सद्गुरूंची भेट झाल्यानंतर खऱ्या वस्तूची खऱ्या पदार्थाची ज्ञान झाल्यानंतर एक जीवनाला अलौकिक भाव निर्माण झाला. तो कसा निर्माण झाला त्या संबंधाने सामान्य जीवाला मार्गदर्शन करणारा अभंग आपण सेवेकरिता निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्याला जीवन मिळालेलं आहे ते सामान्य आहे, पण आपल्याला मिळालेलं जीवन सामान्य जीवन जरी असलं पण तरी सुद्धा त्या असामान्य जीवनातून अलौकिक जीवन आपलं कसं घडेल या संबंधाने सज्जनाने प्रयत्न केला पाहिजे, नाही का. आणि मला असं वाटतं अलौकिक भाव अलौकिक अवस्था प्राप्त होण्याकरिताच हे जीवन परमात्म्याने आपल्याला दिलेलं आहे. आणि म्हणून हे अलौकिक जीवन कसं प्राप्त करायचं या संबंधी निळोबारायांनी आपल्याला काही गोष्टी त्यागायला सांगितलेल्या आहेत आणि काही गोष्टी स्वीकारायला सांगितलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात आजच्या कीर्तनामध्ये आपल्याला अलौकिकता निर्माण होण्याकरता काय त्यागायचं आहे आणि जीवनामध्ये काय स्वीकारायचं आहे एवढंच बघायचं आहे. एवढं जरी आपल्याला कळालं तरी सुद्धा आपल्या कीर्तनाची सार्थकता झाली म्हणून समजा. विठ्ठल विठ्ठल पवित्र अशा नाशिक जिल्ह्यामध्ये पवित्र धारणगाव या क्षेत्रामध्ये आणि या धारणगाव क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं वारकरी जीवन आपल्या जीवनामध्ये आपण घालवलेलं असलेले आदरणीय हरिभक्तपरायण कैलासवासी रोहिदास मुरलीधर जाधव, म्हणजे थोडक्यात त्यांना दादा म्हणायचे. दादांनी आपलं जीवन पारमार्थिक क्षेत्रामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये घालवत आपल्या जीवनाला अलंकृत केलेलं आहे, आपल्या जीवनाला अद्भुत बनवलेलं आहे, आपल्या जीवनाला अलौकिक बनवलेलं आहे. आणि म्हणून ती अलौकिकता आज या ठिकाणी आपण सगळी मंडळी आलेला आहात यावरून लक्षात येतं की त्यांचं जीवन अलौकिक असलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून दादांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण एकत्रित सगळी मंडळी आलेला आहात. दादांच्या पाठीमागे फार मोठा जाधव परिवार आहे. श्री हरिभक्तपरायण राजाराम रोहिदास जाधव, श्री शिवाजी रोहिदास जाधव, श्री वाळू मुरलीधर जाधव, श्री गणपत मुरलीधर जाधव, श्री रामदास मुरलीधर जाधव आणि गंगा भागीरथी वत्सलाबाई पंढरीनाथ वाबळे, गंगा भागीरथी कमल अण्णासाहेब महाले आणि श्री चांगदेव संपत जाधव असा हा जाधव परिवार आहे. या जाधव परिवारामध्ये एक बाप नावाचं तत्व 1 वर्षापूर्वी हरवलेलं आहे. मला असं वाटतं बाप बाप म्हणजे काय आहे. बाप म्हणजे मुलांच्या जीवनामध्ये असलेली व्यापकता म्हणजे बाप आहे, ध्यानात ठेवा. बाप म्हणजे काय आहे, मुलांच्या जीवनामध्ये असलेलं धैर्य म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे काय आहे, बाप म्हणजे आपल्या देहाची पर्वा न करता आपल्या मुलांना सन्मानाने सुखाने जगतावं यावं याच्याकरता आयुष्यभर तळमळ करणारं तत्व म्हणजे बाप आहे. आणि असे हे दादासाहेब
या जाधव कुटुंबामध्ये 1 वर्षापूर्वी त्यांनी आपला अखेरचा निरोप घेतलेला आहे. त्यांच्या मला आल्यानंतर आमच्या श्यामभाऊनी सगळी माहिती सांगितली. ही कुटुंब अतिशय सुशिक्षित कुटुंब आहे आणि त्या सुशिक्षित आणि सुसंस्कारित कुटुंबामध्ये दादांनी त्यांना उत्तम असे संस्कार प्रदान केले. त्याचा परिपाक म्हणून दादा गेले त्या तारखेपासून तर आजपर्यंत प्रत्येक मासिक श्राद्धाला त्यांच्या घरी हरिभजन झालेलं आहे, हरिचिंतन झालेलं आहे. आणि मला असं वाटतं त्याच भक्ताच्या प्रित्यर्थ हरिकीर्तन हरिभजन सत्संग घडतो ज्याने आपल्या अनंत जन्मामध्ये पूर्वी पुण्यकर्म केलेलं आहे. अन्यथा कोणाच्या जाण्याने हरिचर्चा हरिकीर्तन होत नाही, ध्यानात ठेवा. भागवतामध्ये व्यासांनी प्रत्यक्ष वर्णन केलेलं आहे. व्यास महर्षी म्हणतात सत्संग घडण्याकरिता, भजन घडण्याकरिता, नामस्मरण घडण्याकरिता पैशाची आवश्यकता नाही, तर तिथे पुण्याची आवश्यकता आहे. काय वर्णन आहे बघा. भाग्य उदयेन बहुजन्म समर्जितेन सतसंगमं च लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतु कृत मोह मदांधकार नाशम तदोदयते विवेका. भाग्य उदयेन बहुजन्म समर्जितेन, अनंत जन्माचं पुण्य असलं पाहिजे आणि ते पुण्य समर्जित म्हणजे समर्जन झालं पाहिजे आणि एकत्रित झाल्यानंतर त्या पुण्याचा उदय व्हायला हवा. उदय झाला की हरिचर्चा सत्संग प्राप्त होतो. विठ्ठल विठ्ठल. आज आपल्याही जीवनामध्ये दादांच्या निमित्ताने हरिकीर्तन आपल्याला प्राप्त झालेलं आहे, म्हणून प्रत्येकाने म्हणायला पाहिजे पुण्य पळले बहुता दिवसा, पुण्य पळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा. भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. सन्मुख तो कैसा संत चरण पावलो, झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. फिटले माझे कोडे जन्मजन्मीचे साकडे, आज फिटले माझे कोडे बहुत जन्माचे साकडे. आज फिटले माझे घोडे जन्माचे साकडे, आज फिटले माझे घोडे जन्माचे साकडे. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. भाग्य पापाचं नसतं तर भाग्य हे पुण्याचं असतं. अनंत जन्मामध्ये पुण्य केलेलं असेल तेव्हा भाग्य उदयाला येतं. पाप करणाऱ्या दुराचारी व्यक्तीच्या जीवनामध्ये कधी उदयाला भाग्य येत नाही. आणि म्हणून भागवतामध्ये वर्णन आहे मनुष्याची बुद्धी मंदावली तर चालेल पण माणसाचं भाग्य मंदावता कामा नये. विठ्ठल विठ्ठल. बुद्धी जर मंदावलेली असेल तर परिवारातले लोक त्यांच्या साहाय्याने त्या मंदावलेल्या बुद्धी ज्याची आहे त्याचं जीवन सुखाचं करू शकतात. पण ज्याचं भाग्यच मंदावलेलं आहे त्याला देव सुद्धा काही करू शकत नाही. महाराज म्हणतात मंदा सुमंद मतयो मंद भाग्या ह्युपद्रुपाः पाखंड निरतः संतो विरक्तस्य परिग्रहः. आणि म्हणून प्रत्येक कुठल्याही क्षेत्रामध्ये घ्या, बुद्धिमंद असलेले भेटत नाही, मग भाग्यमंद असलेले जास्त भेटतात. विठ्ठल विठ्ठल. भाग्य मंदावलेलं असलं की त्यांना कितीही ज्ञान द्या तरी सुद्धा ते म्हणतात आज कीर्तन काय व्यवस्थित झालं नाही, समजायचं यांचं भाग्य मंदावलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने परमभाग्य आपलं आहे.
दादांच्या निमित्ताने आपल्याला हरिकीर्तन ऐकायला मिळत आहे. तसं आज आमचे सगळे हे वारकरी आज इथे दिसत आहेत, तर तुम्हाला थोडं आश्चर्यच वाटत असेल, आहे का नाही? वर्षभर पांडुरंगाच्या वारीचं वर्णन करणारे तुम्ही आज वारी सोडून इथं कसं काय करताय बुवा, असं तुम्ही आम्हाला म्हणू शकतात, नाही का? पण ऐका, प्रस्थान करून काही ऋणानुबंध असतात, काही प्रेमाचे संबंध असतात, त्याकरता ज्ञानोबाराय तुकोबाराय आज पुण्यामध्ये आणि आम्ही हजर करून इथे रात्री प्रवास करून इथं आलेलो आहे. आणि पुन्हा आता ही सेवा झाली की पुन्हा आम्ही आमच्या ड्युटीला रुजू होणार आहे, त्यामुळं कुणी काही काळजी करायचं काम नाही आहे. आणि म्हणून ही सगळी मंडळी एकत्रित आलेली आहे. आज खऱ्या अर्थाने जसं पुण्यामध्ये वैष्णवांची मांदियाळी निर्माण झालेली आहे, तसं आमच्या सामराव भाऊंच्या योगाने आज याही धरणगावमध्ये आणि वैष्णवांची मांदियाळी एकत्र आलेली आहे महाराज, दादांच्या योगाने. महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आज या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित झालेली आहे. गायनाच्या क्षेत्रामध्ये अतिशय ओजस्वी आणि तेजस्वी ज्यांचं व्यक्तिमत्व आहे, आमच्या येवला तालुक्यामध्ये असलेलं भूषण श्री हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार उद्धवजी महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. जरा त्यांचं टाळी वाजवून स्वागत करा. त्यांच्या सहसाथीला आपल्या परिसरामध्ये ओघवत्या वाणीनं, अतिशय प्रासादिक वाणीनं जे गायनाची सेवा करतात आणि क्षेत्रामध्ये असलेला ज्यांचं वास्तव्य आहे, अतिशय गोड ज्यांचा आवाज आहे, आत्ताच आपण त्यांच्या मुखातून चाल गायलेली आहे. मला वाटतं देवासाठी घेऊनी जोग शब्द आला म्हणून जोग रागातच त्यांनी चाल गायली. आदरणीय रवींद्र महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी स्वागत आहे. त्यांच्या शेजारी ज्यांचा कुणालाच वीट येत नाही, जे जसे परमात्म्यासारखे अविनाशी असे जे आहेत, ते आमचे अविनाश महाराज शेळके या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद आहे. माझ्या डाव्या बाजूला मृदंगाचे आचार्य म्हणायला हरकत नाही, आहे का नाही? ज्यांच्या बोटामध्ये प्रत्यक्ष सरस्वती वास करते, असे आमचे कार्तिक महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद आहे. आणि माझ्या उजव्या बाजूला त्यांच्याही बोटामध्ये प्रत्यक्ष सरस्वती नृत्य करत असते महाराज, आहे का नाही? असे राजू महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद आहे. आमचे मिस्त्री टाळ घेऊन उभे आहेत, त्यांनी आजच दिंडी अशी पुढे काढून दिलेली आहे, म्हणले येतोच मागून मी, आहे का नाही? मिस्त्री आहेत, आधी करून सगळीच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत, ज्ञात अज्ञात सगळेच बसलेल्या सगळ्याच भाविक भक्तांच्या चरणावरती दंडोत प्रणाम करतो. आपल्या या कीर्तनाकरता साऊंड व्यवस्था आज आपल्याला ज्यांनी प्राप्त करून दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये साऊंडच्या बाबतीमध्ये असे काही 4-2 नावं आहेत की ते अग्रस्थानी घेतले जातात. त्यामध्ये एक नाव आमच्या प्रवीण दादाचं आहे, ते प्रवीण दादा या ठिकाणी आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे अनिल भाऊ आहेत, आमचे या ठिकाणी दादा उपस्थित आहेत, सगळ्यांना धन्यवाद. आता उरलेल्या वेळेमध्ये आपण थोडंसं अभंगाचं चिंतन करू. 11, 12, 12:15 पर्यंत सेवा सुपूर्त करण्याचा प्रयत्न करू. मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. पायावरिया वारकरी वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. पायावरिया वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. अलौकिक तत्वाच्या प्राप्तीकरता मनुष्याच्या जीवनामध्ये साधकाने काही त्यागलं पाहिजे आणि काही स्वीकारलं पाहिजे. अलौकिक परमतत्वाला प्राप्त केल्याशिवाय जीवाचा जीवपणा सिद्ध होत नाही महाराज. जीवाचं खरं स्वरूप आहे आनंद, आणि ते आनंद स्वरूप जीवाचं असल्यामुळे त्याने आनंदाच्या दिशेनेच धाव घ्यावी, म्हणजे थोडक्यात त्याच्या स्वस्वरूपाकडेच त्याने धाव घ्यावी. जीवाला सुखाची अपेक्षा आहे, याचं कारण काय? याचं प्रथम कारण हे आहे
सुख हे त्याचा स्थायी भाव असल्यामुळे स्वाभाविक जीव सुखाकडे धाव घेतो. विठ्ठला 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 विठ्ठला. दुःख हा भाव जीवाचा स्थायी भावच नाही महाराज. मग सुख हा भाव जीवाचा स्थायी भाव आहे. आणि म्हणून क्रमाने जीव त्या आनंदाकडे धाव घेतो, कारण आनंद हे त्याचं खरं स्वरूप आहे. अहम ब्रह्मास्मी या तत्वबोधाचा आविष्कार होत असताना त्या जीवाच्या ठिकाणी असलेला आनंद हा त्याचा स्थायी भाव आहे, हे त्याचं खरं स्वरूप असल्यामुळे. आणि शास्त्रामध्ये असं विधान आहे, जे ज्याचं खरं स्वरूप आहे ते त्या आपल्या खऱ्या स्वरूपाकडे स्वाभाविक त्याची धाव असते महाराज. म्हणून त्र्यंबकेश्वर क्षेत्रामधून गोदावरी निघाल्यानंतर ती आपल्या स्वस्वरूपाकडे धाव घेते. बरोबर आहे की नाही? फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप. पण ती जात असताना तिचा खरा स्थायी भाव कोण असेल तर तो सागर आहे, समुद्र आहे. म्हणून समुद्रापर्यंत जोपर्यंत ती पोहोचत नाही तोपर्यंत तिचं धावणंही थांबत नाही. अवघ्या झाल्यावर मी माया, अवघ्या झाल्यावर मी एक माया, अवघ्या झाल्यावर मी एक माया, अवघ्या झाल्यावर मी एक माया. तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी. अवघ्या झाल्यावर मी एक माया, अवघ्या झाल्यावर मी एक माया, एक माया, अवघ्या झाल्यावर मी एक माया, एक माया, अवघ्या झाल्यावर मी एक माया. अवघ्या झाल्या उर्मी एकमाया. गेला तिचा आनंद सागर भेटल्यानंतर. बरोबर आहे की नाही? जसं व्यवहारामध्ये आता आंबे रसाचं सीजन चालू आहे. आंबे रसाला जावयाला निमंत्रण दिल्यानंतर येताना जावयाला जेवढा आनंद तेवढं जावई आल्यानंतर सासूबाईला त्याच्यापेक्षा अधिक आनंद आहे का नाही? हे जसं आहे तसं गंगा सागराला जाऊन मिळाली, गंगेलाही तेवढंच आनंद आहे. आणि गंगा ही माझ्या स्वरूपामध्ये येऊन मिळालेली असल्यामुळे त्या सागरालाही तेवढाच आनंद आहे. म्हणून तो निवांत होतो. गंगा शांत होते, सागर सुद्धा गंगा मिळाल्यानंतर शांत होतो, आनंदित होतो. समाधानपूर्वक तो सागर सुद्धा आपल्या अंतःकरणातल्या भावना प्रगट करतो. क्षरला सागर गंगा मिळे, 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 क्षरला सागर मिळे. आपणाची मिळे आपणा माझी, आपणाची मिळे आपणा माझी, आपणाची मिळे आपणा माझी, आपणाची मिळे आपणा माझी. शरला सागर गंगा मिळे, शरला सागर गंगा मिळे, शरला सागर गंगा मिळे, शरला सागर गंगा मिळे. क्षरला सागर, सागरालाही आनंद होतो. गंगा ओघी मिळे, गंगा ही माझं स्वरूप आहे आणि ती जोपर्यंत वेगळी आहे तेव्हा आनंद नाही. पण ती माझ्यामध्ये मिळाली
आपणची मेळे अपना माझी, किंवा आपणची खेळे अपना माझी. काय असतंय बघा, जे आपलं आहे ते आपल्यात राहिलेलं चांगलं असतं. विठाला विठाला आपलं जे आहे ते जर आपल्यात राहत नसेल तर तिथे सुखाचा व्यवहार होत नाही महाराज. हे आपलं आपलं राहिलं पाहिजे आणि लोकाचं लोकाचंच राहिलं पाहिजे. ते आता व्यवहारामध्ये आनंदित माणसं राहत नाही, त्याचं कारणच हे आहे. आपलं आपलं राहिलं नाही आणि लोकाचं आपण आपलं म्हणून बसलेलो आहे. सख्या बहिणीला फोन नाही करायचा, पण गुरु बहिणीच लई झाल्या याच्याकडे, आहे का नाही? काय उपयोग आहे महाराज? म्हणून आपलं हे आपलं राहिलं पाहिजे, त्याच्यामध्ये आनंद आहे. आपणाची मेळे अपना माझे. आणि म्हणून ज्याप्रमाणे गंगा सागराला मिळाल्यानंतर गंगेलाही पूर्णत्व आहे आणि सागरालाही पूर्णत्व आहे, त्याप्रमाणे जीव स्वरूप असलेला शिवस्वरूप झाल्यानंतर त्याच्याही जीवनाला तिथे पूर्णत्व प्राप्त होत आहे का? म्हणून आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असलेलं रिझन काय आहे? काय उद्देश आहे आपल्याला परमार्थ करण्याचा? परमार्थ करण्याच्या पाठीमागे आपला एकच उद्देश आहे, आपला जीवदशा नष्ट झाली पाहिजे आणि आम्हाला पवित्र शिवदशा प्राप्त झाली पाहिजे. ऐका, आत्यंतिक दुःखाचा नाश झाला पाहिजे आणि परम आनंदाची प्राप्ती झाली पाहिजे. याच्याच करिता आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करायचं आहे. विठाला विठाला याच्या करता जीवन आहे महाराज. काय वर्णन आहे बघा. जेने तू जोडसी नारायण नासे जीवपणा भवरोग. जेने तू जोडसी नारायण नासे जीवपणा भवरोग. जेने तू जोडसी नारायण नासे जीवपणा भवरोग. नारायण नासे जीवपणा भवरोग. दिले इंद्रियात पाय कान. दिले इंद्रियात पाय कान. मुख बोलाया वचन. मुख बोलाया वचन. जोडसी नारायण नासे जीवपणा भवरोग. जेने तू जोडसी नारायण नासे जीवपणा भवरोग. वारे वा. जोडसी नारायण नासे जीवपणा भवरोग. जेने तू जोडसी नारायण नासे जीवपणा भवरोग. भवरोग. काय गोड आहे महाराज. दिले इंद्रिय हातपाय कान, एवढंच आम्ही ध्यानात ठेवलं. देवाने आम्हाला इंद्रिय दिलेले आहेत, हात दिलेले आहेत, कान दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत. पण ते कशा करता दिलेले आहेत? म्हणले काय नाही, शेजाऱ्याचा बांध कोरायला दिलेले आहेत. हा, जेने तू जोडसे नारायण. नारायण जोडला पाहिजे, जीवपणा नष्ट झाला पाहिजे. नासे जीवपण भवरोग नासे. भवरोग नासला पाहिजे, भवरोग नष्ट झाला पाहिजे, जीवदशा नष्ट झाली पाहिजे आणि अहम ब्रह्मास्मी हा भाव अंतःकरणात प्रगट झाला पाहिजे. याच्याकरता देह दिलेला आहे. विठाला विठाला. आणि जीवदशा नष्ट होणं आणि त्याला परमशिवदशा प्राप्त होणं याला अलौकिक दशा म्हणतात बघा. आणि ही अलौकिक दशा प्राप्त करण्याकरता आम्हाला संतांनी काही गोष्टी त्याज्य सांगितलेल्या आहेत, तर काही गोष्टी ग्राह्य सांगितलेल्या आहेत. मग त्यागायचं आहे काय आणि स्वीकारायचं आहे काय? त्यागायचं आहे काय तर याच्याकरताही फार मोठी यादी आहे आणि स्वीकारायचं आहे काय याच्याकरताही फार मोठी यादी आहे. मग जीवनामध्ये 3 गोष्टी असल्या पाहिजे आणि जीवनामध्ये 3 गोष्टी नसल्या पाहिजे. जीवनामध्ये 3 गोष्टी असल्या पाहिजे याच्यापेक्षा जीवनामध्ये 3 गोष्टी कोणत्या नको हे महत्वाचं आहे. आहे का नाही? मग काय काय नको तर ऐका. देहामध्ये 3 नको, देहाला 3 नको, घरात 3 नको, गावात 3 नको आणि देशात 3 नको. विठाला विठाला. देहामध्ये 3 नसलं पाहिजे. काय 3 नको देहामध्ये? महाराज म्हणतात काम क्रोध लोभ हे 3 विकार देहामध्ये नसले पाहिजे. आणि तुम्ही म्हणाल महाराज असले मग काय करायचं? तर ऐका, कमीत कमी परमार्थ करणाऱ्या साधकाकडे तरी ह्या 3 गोष्टी नसल्या पाहिजे. आणि एखादा वारकरी, एखादा भक्त
एखादा साधक जर या 3 विकारांना बरोबर घेऊन जर परमार्थ करत असेल तर जगद्गुरु तुकोबाराय त्याला महामूर्ख मानतात. काम क्रोध लोभ घेऊनी या संगे, 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 परमार्थासी घे तोची मूर्ख, परमार्थासी घे तोची मूर्ख, परमार्थासी घे तोची मूर्ख, परमार्थासी घे तोची मूर्ख. महाराज म्हणतात काम क्रोध लोभ घेऊन या संगे, जो घेऊन परमार्थ करतो परमार्थासी रिघे तोची मूर्ख. तुकोबारांच्या गाथ्यामध्ये असलेला हा मूर्ख आहे महाराज. तसं तुकाराम महाराजांच्या गाथेत 7-8 मूर्ख सांगितलेले आहेत, त्यातला हा 1 नंबरचा मूर्ख आहे. 2 नंबरचा मूर्ख सांगू का? एखाद्या विषयातलं ज्ञान नाही पण तरी सुद्धा त्या विषयात मी खूप मोठा तज्ज्ञ आहे असं जो जगाला भासवतो ना, तो 2 नंबरचा मूर्ख आहे. आणि खरं सांगू का, ते 2 नंबरचा मूर्ख तुमच्यापेक्षा आमच्या पार्टीला जास्त आहेत. विठाला विठाला विना फेटा बांधला का त्याला असं वाटतं आपल्याला परब्रह्म स्वरूपाचं ज्ञानच झालं की काय. पण काळजी करायची नाही, फेटा बांधून कोणी तत्व महावाक्याला अनुसरून तो परब्रह्म स्वरूपाचा अनुभव घेत नाही. ध्यानात ठेवा, त्याला वैष्णव व्हावं लागतं, आहे का नाही? कारण असं मत आहे, कीर्तन करीसी परी तू कीर्तनकारची होशी, पण वैष्णव न होसी अरे जना. तो सगळा अभंग बघून घ्या, आपल्याकडे वेळ नाहीये. गायन करीसी तू गायकाची होशी, परी वैष्णव न होशी अरे जना. हे सगळीकडे लावून घ्यायचं महाराज. मृदंगाचार्यांनी लावून घ्यायचं, गायनाचार्यांनी लावून घ्यायचं, विनेकराने लावून घ्यायचं, कीर्तनकाराने लावून घ्यायचं, सोबदार तुम्ही पण आहे का, सोबदाराने लावून घ्यायचं. आणि मग त्याच्यात तुम्हाला सुट्टी आहे का? तुम्ही सुद्धा लावून घ्यायचं महाराज, कारण तुम्ही श्रोत्यांच्या ठिकाणी आहेत. त्याला वैष्णव व्हावं लागतं महाराज. आणि मग वैष्णव होण्याकरता त्या गोष्टी त्यागाव्या लागतात आणि त्या गोष्टी स्वीकाराव्या लागतात. मला असं वाटतं तुमच्या पार्टीपेक्षा आमच्याकडे जास्त आहेत ते 2 नंबरचे मूर्ख. कसं काय? कळत काहीच नाही महाराज, पण मला खूप कळतं हे सांगणारे अनेक आहेत, आहे का नाही? विना घेतला मृदंगाचार्याकडे पाहायचं, चांगला लागलेला असला तरी सुद्धा त्याच्यावर उगाच विनाकारण वजन टाकायचं महाराज. तो जरा खाली आहे, तो गट्टा मागं वाडा, तो गट्टा पुढे वाडा, पखवाद उभा करा, पखवाद आडवा करा. नशीब चांगलं पखवाद्याला आडवं तिडवं व्हायला लावत नाही, आहे का नाही? आणि मग ते मृदंगाच, आता आमचे कार्तिक महाराज शांत आहेत, पण एखादा तापड जर आमच्या भरत अण्णासारखा जर असला तर मग त्याने काय करायचं, पखवाद उजलायचा आणि महाराजाच्या समोर आदळायचा, महाराज तुमच्या हाताने लावून द्या. मग हे येडं म्हणतं आपल्याला नाही जमत, मग देव कानाखाली ठेवून तुला जमत नाही आणि मग कशाला ज्ञान शिकवायला लागला. हा 2 नंबरचा मूर्ख आहे. एखाद्या विषयाचं ज्ञान नसेल तर शहाण्या माणसाने बोलायचं नाही. का बरं? त्या विषयाचं ज्ञानाचं बळ नसेल तर त्याने बोलायचं नाही. हे मी म्हणत नाही, बळेवीन शक्ती बोलू नये, बळेवीन शक्ती बोलू नये, बळेवीन शक्ती बोलू नये, बळेवीन शक्ती बोलू नये. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, 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 भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती. बळविन शक्ती बोलू नये, बोलू नये, बोलू नये. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा,
म्हणतात बळे विन शक्ती बोलू नये. माणसाकडे विषयाचं ज्ञानाचं बळ नसेल तर त्या माणसाने, शहाण्या माणसाने बोलायचं नाही. बळे विन शक्ती बोलू नये. पण आपला असं आहे महाराज, बोई नैन बचकन बोई, असं आहे आपलं. ज्याच्यातलं आपल्याला ज्ञान नाही तेच आपण बोलून टाकतो. विठाल विठाल मनुष्याच्या जीवनामध्ये दोन गोष्टीचं ज्ञान माणसाला कधीच होत नाही महाराज, मरेपर्यंत होत नाही. हे मला भगवंताचा साक्षात्कार झाला. रात्री 2 वाजता देव माझ्या स्वप्नात आला आणि तो मला म्हणला उठ माझं मंदिर बांध. हे चाटाय महाराज, हे नाही. ऐका, ज्याला साक्षात्कार झाला तो सांगण्यासाठी कधी उरलेला नाहीये, ध्यानात ठेवा. देव पहावयासी गेलो तेथे देवाची होऊन ठेलो, हे प्रमाण कुठे गुंडाळून ठेवायचे मग. रात्री 2 वाजता मला साक्षात्कार झाला. अरे गप, तू दात घसत नाही, तुला कशाचा साक्षात्कार झाला. पोहणारा त्याला जर पोहता येत नसेल आणि तो जर बुडालेला असेल तर तो आवाज देतो, काय, अरे वाचवा वाचवा वाचवा, मला मी बुडालोय. बरोबर आहे की नाही. पण खरं सांगा, चांगला पट्टीचा पोहणारा बाहेर उभा आहे आणि हा ओरडायला लागला, मला वाचवा वाचवा, मला वाचवा, मी बुडालोय. आणि मग ते 2 अर्धवट पोहणारे, अरे याला वाचवलं पाहिजे, लगेच उड्या, त्याने थांबवलं. म्हणले थांबा, उड्या नका मारू. म्हणले का बरं. अरे मरायला लागलाय तो, बुडायला लागलाय तो मरेल काही वेळेत. अरे म्हणले तो खोटं बोलतोय. कसं काय, मी बुडालो मला वाचवा म्हणतोय, तर तोंड अजून उघडाय ना, कशाचा बुडाला तो. मग एकदा त्याला पूर्ण बुडू द्या, मग आपण त्याला वाचू. आता मला सांगा, तो जर पूर्ण बुडाल्यानंतर त्याला म्हणता येईल का मला मी बुडालोय म्हणून. अहो, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये परम साक्षात्कार हा असाच आहे. बुडालेल्या व्यक्तीला बुडालो म्हणून म्हणता येत नाही, आणि जो म्हणतो ना मी बुडालेला आहे, समजायचं अजून मुंडकं बाकी राहिलेलं आहे वरती. परमार्थातही तसंच आहे. मला साक्षात्कार झालाय, मला साक्षात्कार झालाय, समजायचं हे अर्ध्या हळकुंडानं पिवळं झालेलं आहे. विठाल विठाल परमात्म्याचा साक्षात्कार होण्याकरता जन्मोजन्मांतरीची साधना पाहिजे. असं आहे का, रविवारी अनुग्रह घेतला आणि बुधवारी लगेच त्याला झालं, असं नाहीये महाराज. त्याला जन्मोजन्मांतरीची साधना लागते. 2 गोष्टीचं ज्ञान होत नाही. कोणत्या विचारसागरामध्ये वर्णन आलेलं आहे. अति दूरत्वात असलेल्या वस्तूचं ज्ञान कधीच होत नाही, आणि अति सामिप्यात असलेल्याही वस्तूचं ज्ञान कधी जीवाला होत नाही. मग अति दूर काय आहे, तर अति दूर जे डोळ्याला दिसत नाही ते आहे का नाही. आपल्या डोळ्याला जे दिसत नाही ते अति दूर आहे. मग अति दूर आपण थोडं उदाहरणाकरता, कळण्याकरता अमृत घेऊया. अमृत हे अति दूर आहे. का बरं, कारण ते स्वर्गामध्ये स्थापन केलेलं आहे. आणि मग स्वर्ग कुठे आहे, त्र्यंबकेश्वरच्या पलीकडे. कुठे आहे स्वर्ग, तर स्वर्ग हा वरती आहे महाराज, कितीतरी 1000 योजन वरती आहे, अति दूर आहे. म्हणून त्या स्वर्गामध्ये असलेल्या अमृताचा कुंभ आपण आपल्याला डोळ्याने पाहिलेला नाही. म्हणून एखाद्याने जर विचारलं का हो अमृत पिवळं आहे का, आपल्याला सांगता येणार नाही. अमृत हिरवं आहे का, आपल्याला सांगता येणार नाही. अमृताचं स्वरूप काय आहे तर जीवाला ते सांगता येणार नाही. पण एखादा शहाणा जर आपल्यातला उठून उभा राहिला, महाराज अमृताचा कलर मला माहिती नाही पण मी तुम्हाला अमृत पाजू घालतो म्हणे. तुकाराम महाराज म्हणले वेड आहे का रे तू, बावळट आहे का रे तू. अमृताच्या बद्दल तू स्वतः उपवासी आहे आणि इतरांना अमृत पाजायला निघाला, महामूर्ख. आपण उपवासी मरोनिया, आपण उपवासी मरोनिया, उपवासी मरोनिया, आपण उपवासी मरोनिया. अमृताची गोडी पुढीला सांगते, आपण उपवासी मरोनिया, आपण उपवासी. अमृताची गोडी पुढीला आपण
महाराज म्हणतात अरे आपण उपवासी मरोनिया, आणि त्या अमृताच्या बद्दल तुलाच काही कळत नाही, तू इतरांना त्याचे पारणं देतो. म्हणून अमृत अति दूर आहे, दृष्टी गोचर होत नाही, म्हणून त्याच्याबद्दल आपल्याला बोलता येणार नाही. बरोबर आहे की नाही? अति दूर असलेलं अमृत. मग अति जवळच्या वस्तूचं तर ज्ञान व्हायला पाहिजे की नाही, पण त्याचंही ज्ञान होत नाही महाराज. ज्या डोळ्याने 10 किलोमीटर पर्यंत पाहतो, त्याच डोळ्यात जर कचरा गेला तर म्हणावं लागतं माधू पाय बरं माझ्या डोळ्यात काय गेलं. तो माधू म्हणतो अरे तू 10 किलोमीटर पाहतो ना, तुझ्या डोळ्यातलं कचरा तुला दिसत नाही? नाही दिसत महाराज. का बरं? अति जवळ आहे म्हणून. ज्ञानोबराय बोलतात डोळा हरळन विरे घाई कोतन न जिरे. माणसाला लांबचं कुसळ दिसतं पण डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. विठाला विठाला म्हणून का बरं डोळ्यातली घाण दिसत नाही, कचरा दिसत नाही? कारण डोळ्यामध्ये असलेला कचरा हा अति जवळ असल्यामुळे आहे का नाही. एक जण परवा कीर्तनात म्हणला महाराज सगळ्यात जवळचं जर कोण असेल तर बायको सगळ्यात जवळची असते म्हणले. मग त्याला म्हणलं बाबा बायकोचंही कसं तुला महिमा कळाला? बायकोचंही महिमा कळत नाही ना महाराज. तुम्ही सांगा, इथे महिला मंडळी आहेत, आयुष्यभर आपल्या पतीला आपण रोज सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करून खाऊ घातलाय की नाही? होतं म्हणा, घातलाय की नाही? घातलाय. पण कधीतरी खरं बोलायचं बरं का, कधीतरी यांनी तुमचं कौतुक करून जेवण केलंय का? नाही म्हणायला लागल्या बघा. नाही महाराज, ते आमचा स्वभावच असा आहे. स्वयंपाक कितीही चांगला असू द्या, पण डोळे नाक तोंड मुरडल्याशिवाय त्याला हजमच होत नाही असं आहे. एक दिवस सकाळी सकाळी त्या माय माऊलीनं ताट असं समोर वाढलं आणि एका वाटीत अशी सुंदर कढी वाढली. कढी पाडली आणि याच्या तोंडाला पाणी चालं महाराज. तुमच्या नका येऊ देऊ. ती कढी एवढी सुंदर होती, अशी छान कढी होती महाराज, दिसायला एवढी सुंदर होती. आणि मग त्याला काही मोह आवरलाच नाही. ती कढीचा अशी वाटी घेतली आणि एक फुरका मारला तर परब्रह्म रसाचा आनंद जसा मिळतो तसा त्याला बरं वाटलं. तो म्हणला वा काय कढी झाली. असं म्हणल्यानंतर त्याला अपेक्षा होती की बायकोला बरं वाटेल वा असं म्हणल्यावर. तिने कंबर खोचलं, लाल डोळे केले, नालाय का आजच शेजारनी कोण आणली म्हणेन तिचं कौतुक करायला लागलाय. रोज मी बनवते त्याचं काही कौतुक केलं नाही. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की अति जवळ असलेल्या वस्तूचं ज्ञान कधी माणसाला होत नाही, अति सामिप्यात असलेल्या. आता इथं भौतिक वस्तू घ्यायची नाही. विचारसागर म्हणजे निश्चलदासजींनी भौतिक वस्तू करता अति दूरत्वात म्हटलेलं नाही, भौतिक वस्तू करता अति सामिप्यात म्हटलेलं नाही. मग अति दूरत्वात काय आहे तर अलौकिक वस्तू आहे, आणि अति सामिप्यात काय आहे तर अति सामिप्यातही अलौकिक वस्तू आहे, अलौकिक पदार्थ आहे. अति सामिप्यात काय आहे तर प्रत्यक्ष भगवान परमात्मा म्हणतात तैसा हृदयामध्ये मिरामू असता सर्व सुखाचा आरामू का भ्रांतासी कामो विषयावरी. आपल्या सगळ्यात जवळ जर कोण राहत असेल तर परम आत्मा हाच आपल्या अति जवळचा आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणजे आपल्या अति जवळ जर कोण राहत असेल तर परम आत्मा हाच आपल्या अति जवळ राहतो महाराज. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी बाबाचे, पाहे जोडी बाबाचे, पाहे जोडी बाबाचे. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी बाबाचे, पाहे जोडी बाबाचे, पाहे अंतरीची गोडी जो घेतो तो आपल्या अति जवळ राहणारा परमात्मा, त्याचं ज्ञान आपल्याला होत नाही. देव कुणाला कळाला महाराज? देव कुणालाही कळत नाही. ज्याने जीवन दिलेलं आहे तो परमात्म्याचं परमज्ञान आपल्याला स्वतःच्या सामर्थ्याने होतं का? नाही होत महाराज. कोणीतरी सांगावं आणि मग आपल्याला त्याचं ज्ञान व्हावं. आईनं आम्हाला सांगितलं हा तुझा बाप आहे म्हणून आपल्याला ज्ञान झालं.
आईनं सांगितलंच नाही तर आपल्याला आपले वडील कोण आहेत कधी कळणार नाही. म्हणून आई रूपी संतांनी आम्हाला आमचा बाप दाखवला. तो हा विठ्ठल बरावा, तो हा विठ्ठल बरावा, तो हा विठ्ठल भरवा, तो हा विठ्ठल भरवा, तो हा विठ्ठल बरावा, तो हा विठ्ठल बरावा, तो हा विठ्ठल भरवा, तो हा विठ्ठल भरवा, तो हा माधव बरावा, तो हा माधव 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 माधव, तो हा माधव 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 माधव, तो हा माधव भरवा, वारे वा विनाश. तो हा माधव, तो हा माधव भरवा, तो हा माधव माधव भरवा, तो हा माधव भरवा भरवा, तो हा विठ्ठल भरवा, तो हा विठ्ठल भरवा, विठ्ठल भरवा, विठ्ठल भरवा. महाराज म्हणतात तो हा माधव बरावा आणि तो हा विठ्ठल बरावा. संत रूपी आईनं आम्हाला आमचा देवरूपी बाप दाखवला. तो म्हणजे अति दुरतास असलेला परमात्मा आणि हा म्हणजे अति सामिप्यात असलेला परमात्मा. म्हणजे थोडक्यात त्या परमात्म्याचं ज्ञान आम्हाला होत नाही आणि म्हणून मला असं वाटतं त्याचं ज्ञान न झाल्यामुळे आम्ही आमची जीवदशा आहे त्या जीवदशा घेऊनच आम्हाला मरावं लागतं आणि परिणामी पुन्हा जन्माला यावं लागतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. याच्याकरता देहामध्ये 3 नसले पाहिजे. मग कोणते नसले पाहिजे तर तुमच्या लक्षात आलं, काम क्रोध लोभ हे देहामध्ये नसले पाहिजे. देहाला 3 नसले पाहिजे. देहाला कोणते 3 नसले पाहिजे आहे का? जसं देहामध्ये 3 नको तसे देहाला 3 नको. म्हणजे देहाला 3 काय आहेत? मग देहाला 3 आहेत महाराज. जशा मानवाच्या मूलभूत गरजा किती आहेत रे? कितवीला आहे तू? 5वीला आहे ना? माणसाच्या मूलभूत गरजा सांग बरं किती आहेत? खिचडी. खिचडीचा परिणाम आहे मारा. मानवाच्या 3 मूलभूत गरजा आहे. कोणत्या कोणत्या? माझ्याकडे बघ. कोणत्या कोणत्या? मोबाईल, चार्जर आणि फेसबुक आहे का नाही? नाही नाही नाही. अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या काय आहेत? मूलभूत गरजा आहेत. त्याप्रमाणे या देहाला सुद्धा असलेले जे उपाध्या आहेत त्याही 3च आहेत महाराज. त्या सुद्धा देहाच्या मूलभूत गरजा आहेत. देहाच्या बरं का. मग त्या कोणत्या कोणत्या आहेत? पाप ताप दैन्य या देहाच्या मूलभूत गरजा आहेत बरं का. आणि म्हणून देहाला त्या 3 नसल्या पाहिजे. पाप ताप दैन्य जाय उठा उठी. आणि मग त्या 3 गेल्या का मग झाली या भेटी हरिदासाची. पण ऐका, देहाला 3 नसावेत तसं घरामध्ये 3 नसले पाहिजे. कोणते कोणते? घरात 3 नको. कोणते कोणते 3 नको? घरामध्ये आळशी मनुष्य नको, घरामध्ये व्यसनी मनुष्य नको आणि घरामध्ये आईत खाऊ नको. विठ्ठल विठ्ठल.
आळशी मनुष्य असेल तर तो घराचा विकासच होऊ देत नाही महाराज. आणि म्हणून आळस हा माणसाचा सगळ्यात मोठा मित्र आहे. बरोबर ना? शत्रू आहे का? हां, वा वा. आळस हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. आणि म्हणून पहिल्यांदा चांगलं काम करायचं असेल तर आळस बाजूला करायचा. म्हणजे घरामध्ये आळशी मनुष्य नसला पाहिजे, घरामध्ये व्यसनी मनुष्य नसला पाहिजे. व्यसनी मनुष्य घरामध्ये असला की घराचं वाटोळं झालं म्हणून समजा. म्हणून संत वेळोवेळी आम्हाला सांगतात, दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पदर का दाम खर्च कर, मुंह में मिट्टी आती है. म्हणून दारू गांजा पिऊ नका. प्यायचंच असेल तर ब्रह्मरस प्या. कोई पियो रे पियाला राम रस का, कोई पियो रे पियाला राम रस का, कोई पियो रे पियाला श्याम रस का, कोई पियो रे प्याला राम रस का, कोई पियो रे प्याला श्याम रस का, कोई पियो रे पियाला राम रस का, हो श्याम रस का, कोई पियो रे पियाला. आणि म्हणून व्यसनी मनुष्य घरामध्ये नसला पाहिजे. जशा या 3 गोष्टी घरात नको, तशा 3 गोष्टी गावात नको. गावात कोणत्या 3 गोष्टी नको? गावामध्ये चाहडी करणारा नको. पहिला, चाहडी करणारा असला तर एका भजनाचे 2 भजनं होतात. चाहडी करणारा असला का एका पंचायतीच्या 2 पंचायती होतात. चाहडी करणारा दिंडीत आला का एका दिंडीच्या 4-5 दिंड्या होतात. विठ्ठल विठ्ठल. काळ गुलाम सलाम करी, गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी, तुझ्या घरी नांदत सो, काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम काळ करी, गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी. दड 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 दुडू 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 दुडू, धड 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 धुड 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 धुड, दड 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 दुडू 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 दुडू, धड 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 धुड 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 धुड. फळ सुटला कळी काळा बापुडिया रे, हा फळ सुटला कळी काळा बापुडिया रे, फळ सुटला कळी काळा बापुडिया रे, ओ फळ सुटला कळी काळा बापुडिया रे. नाम शीतळ मुखी जैवा कापडिया रे, शिवनाम शीतळ मुखी जैवा कापडिया रे, हे शिवनाम शीतळ मुखी सेविका घालवलिया रे, शिवनाम शीतळ मुखी सेविका घालवलिया रे, शिवनाम शीतळ मुखी जैवा कापडिया रे, शिवनाम शीतळ मुखी जैवा कापडिया रे, शिवनाम शीतळ मुखी सेविका घालवलिया रे, शिवनाम शीतळ मुखी सेविका घालवलिया रे. क्या बात है, वा. टाळी वाजवा मृदंगाचार्यांच्या करता. काळ गुलाम सलाम करी, तुकया घरी राबत असे. असा हा संतांचा अधिकार आहे महाराज. कशाने अधिकार निर्माण झाला? तर देवासाठी जो धरल्यामुळे, धारण केल्यामुळे त्यांना हा अधिकार निर्माण झालेला आहे. आणि देव प्राप्त झाल्यामुळे काय अधिकार निर्माण झाला आहे का? आशा राहिलेली नाही, आशेचा त्याग केला. आशा तृष्णा मनसा ह्या सगळ्या त्यागलेला आहे. आणि काय स्वीकारलं? तर शांती सुखाशी लिगटले. शांती स्वीकारलेली आहे. आणि शांती स्वीकारल्यानंतर मन निवांत झालं, मन निश्चिंत झालं, मन निर्विकार झालं, मन प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे आलं. आणि मग समाजाने, साधकांनी विचारलं, निळोबाराया आता तुम्ही निवांत झालेला आहात, आता तुम्ही शांत झालेला आहात,
आता तुम्ही निर्विकल्प झालेला आहात. आता तुम्ही इथून पुढे काय करणार तर निळोबारांनी सांगितलं आम्ही दुसरं काही करणार नाही. निळा म्हणे हरीचा ध्यान, 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 म्हणे हरीचा ध्यान, निळा 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 म्हणे हरीचा ध्यान, गेले विसरून देह भाव राम, गेले विसरून, गेले विसरून हा देह भाव, देह भाव, गेले विसरून देह भाव, देह भाव, गेले विसरून देह भाव, तोची एक बळीये काढे, तोची एक बळीये काढे, गेले विसरून देह भाव, गेले विसरून देह भाव, देह भाव, गेले विसरून गेले, गेले विसरून, आहा, क्या बात. गेले विसरून देह, गेले विसरून, गेले विसरून, गेले विसरून, आ आ आ आ ना ना आ आ गेले विसरून, गेले विसरून देह कापे कळी काळ त्या पुढे कळी काळ त्या पुढे
ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली निळा म्हणे हरीच्या ध्यानी गेले विसरोणी देहभाव आम्ही विसरून गेलो. त्याचं कारण असं आहे, आमची आशा निरसलेली आहे, तृष्णा नष्ट झाली, कामना नष्ट झाली, संसाराच्या संबंधाने असलेली आसक्ती नष्ट झाल्यामुळे आता फक्त एकच शिल्लक राहिलं. काय? निळा म्हणे हरीच्या ध्यानी. हरीचं ध्यान करणं हेच आमच्या जीवनाचं कर्तव्य शिल्लक राहिलं. आणि म्हणून आपल्याही जीवनामध्ये हेच एवढं कर्तव्य शिल्लक राहावं. परमात्म्याचं भजन हेच आपल्या जीवनाचं परमकल्याण करणारं आहे आणि परमसार देणारं असल्यामुळे सर्वांना विनंती आहे, जेवढं जमेल तेवढं परमात्म्याचं चिंतन करत राहा. कारण त्याने आपल्याला दिलेलं आहे ना, परमात्म्याने आपल्याला दिलं आहे म्हणून त्याच्या उपकाराची परतफेड करण्याकरता परमात्म्याचं चिंतन, आळंदी पंढरपूरची वारी, हरिकीर्तनाचं श्रवण हेच आपल्याला कल्याणाकडे घेऊन जाणारं असल्यामुळे म्हणून निळोबाराय म्हणतात, देवासाठी घेऊन जोग अवघाची बोग त्यजियला तेची एक बळीये गाढे कापे कळी काळ त्या पुढे. झालेली शिवा भगवत चरणारविंदी समर्पित करतो आणि याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम देतो. या कीर्तनाकरता उपस्थित असलेले सगळे गुणीजन मंडळी, मी अगोदरच सगळ्यांची नावं घेतलेली आहे. आदरणीय राजीव महाराज आहेत, आदरणीय कार्तिक महाराज आहेत, उद्धवजी महाराज आहेत, आदरणीय रवींद्र महाराज आहेत, अविनाश महाराज आहेत, इकडच्या बाजूला आमचे शांभाऊ जाधव उपस्थित आहेत, मिस्त्री उपस्थित आहेत, आमचे प्रवीण दादा या ठिकाणी साऊंडची व्यवस्था घेऊन बसलेले आहेत. आदी करून समस्त उपस्थित असलेले सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपल्याला विनंती करतो, बाबांनो, काल ज्ञानोबारायांचं प्रस्थान झालं, परवा 18 तारखेला तुकोबारायांचं प्रस्थान झालं, गेल्या 10 तारखेला त्र्यंबके क्षेत्रामधून निवृत्तीनाथ दादांचं प्रस्थान झालं. आपल्याला जमेल तेवढ्या वेळ आपण दिंडीमध्ये जायचं आहे आणि पांडुरंगाच्या भेटीकरता आपल्या जीवनाला विसावा प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर जाऊ सासूरवाडीला, असं नाही, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारीला भूक. आपल्या जीवनामध्ये आपल्याला ही जे आशा मनसा तृष्णा काम क्रोधाची भूक लागलेली आहे, विषयाची भूक लागलेली आहे ना, ती भूक नष्ट करून परमात्मा आपल्याला परमार्थाची भूक निर्माण करून ती भूक आपल्याला निवारण जर कोण करेल तर तो पांडुरंग परमात्मा आहे. आणि म्हणून जाऊ देवाची गावा, जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख. आणि म्हणून सगळ्यांना विनंती आहे, पंढरीच्या वारीला जेवढं जमेल तेवढं जा. ज्यांच्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहे, आपल्या सगळ्यांच्या प्रेमाचे असलेले दादा म्हणजे कैलासवासी रोहिदास मुरलीधर जाधव. बाबांचं जीवन हे अतिशय चांगलं गेलेलं आहे. त्यांना परमात्मा आपल्याजवळ जागा देव असं मी म्हणणार नाही. का? परमभक्ताला आपल्यासारख्यांची सदिच्छेची गरज नसते महाराज. परमात्म्याला जे आवडतात त्यांना आपण काय पुन्हा श्रद्धांजली सदिच्छा देणार आहोत. परमात्म्याने त्यांना आपल्याजवळ स्वीकारलेलंच असेल. म्हणून पुढील त्यांच्या दिव्य देहाला आपण शुभेच्छा देऊया. त्यांच्या पश्चात असलेले दादांची मुलं जे आहेत, श्री हरिभक्तपरायण राजाराम रोहिदास जाधव, श्री हरिभक्तपरायण शिवाजी रोहिदास जाधव, या दोनही मुलांना मी धन्यवाद देईल की आपल्या पित्याच्या निमित्ताने या ठिकाणी हा एवढा मोठा सोहळा त्यांनी साठलेला आहे. भगवान परमात्मा करो या जाधव परिवारामध्ये सुख शांती संस्कार टिकून राहो अशी परमात्म्याकडे इच्छा करून याच ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देतो. येणाऱ्या 6 तारखेला ना
29 तारखेला 29/6/2025 या तारखेला कैलासवाशी गंगा भागीरथी ताराबाई संताराम जाधव या मातोश्रींचं प्रथम पुण्यस्मरण आहे. त्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हरिभक्तपरायण अमृतनाथजी महाराज जोशी यांचं कीर्तन होणार आहे आणि स्थळ आहे श्री संत जनार्दन स्वामी महाराज मंदिर आपली वंजारवाडी का अरे वा वंजारवाडी नांदगाव या ठिकाणी होणार आहे. आपण सगळ्यांनी त्याही कीर्तनाचा लाभ घ्यायचा आहे. ज्यांनी मला निमंत्रण दिलं आमचे जाधव भाऊ त्यांच्याही चरणावरती आमचे आहे का नाही शामराव भाऊ त्यांनाही धन्यवाद देतो. आमचे मिस्त्री या ठिकाणी आहेत त्यांनाही धन्यवाद देतो. आमचे सहसाथीला नित्य या भागात आलं की आम्हाला नित्य फोन राहतो जेवणाचं नाश्त्याचं काळजी घेणारे आमच्या पोटावर प्रेम करणारे आमचे अनिल भाऊ या ठिकाणी आहेत त्यांनाही धन्यवाद देतो. आमचे मला नाव आठवण सानप भाऊ नाव आठवत नाही मला का अति जवळचं असल्यामुळे आहे का नाही. आमचे सानप भाऊ या ठिकाणी आहेत त्यांचंही आमच्यावर नितांत प्रेम आहे. झालेली सेवा भगवत चरणारविंदी समर्पित करून सगळ्यांना शेवटची विनंती आहे एकदा संतांचं भजन करू आणि लगेच पलीकडच्या बाजूला जाऊया. वरती हात करा आणि सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने बोला.